नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर अनेक सारे प्रश्न आल्यानंतर यामध्ये अनेक जणांनी प्रश्न विचारले की PM स्वनिधी योजनेमधून जे काही बिनव्याजी कर्ज दिलं जातं तर त्या कर्जाच्या माध्यमातून जे काही सॅलरी म्हणजे जे काही काम करतात ज्यांना सॅलरी येते 15,000 असेल 20,000 असेल तर अशा लाभार्थ्यांना अशा व्यक्तींना जे काही बिनव्याजी कर्ज आहे त्या कर्जाचा लाभ मिळेल का आणि जर मिळालाच तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील व अर्ज कोठे करावा लागेल याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट पाहूयात. परंतु चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा. तर यामध्ये अनेकांनी प्रश्न विचारल्यानंतर जे काही इतर ठिकाणी कंपनीमध्ये काम करत असतील किंवा इतर काही दुकानांमध्ये काम करत असतील आणि त्यांना जर पेमेंट स्लिप असेल त्यांची सॅलरी स्लिप जनरेट होत असेल तर अशा लाभार्थ्यांना जे काही 15,000 असेल 20,000 असेल किंवा 50,000 इतके कर्ज घ्यायचं असेल तर त्यांना मिळेल का तर त्यांना मिळू शकतं. तर यामध्ये जे काही लाभार्थी आहेत तर लाभार्थ्याला 20,000 समजा कर्ज घ्यायचे तर लाभार्थ्याकडे जे काही जिथे काम करत असलं त्या तिथे काम करतोय त्याचा पुरावा त्यांच्यावर असणे आवश्यक आहे. तर तिथला पुरावा म्हणजे महत्वाचा कोणता तर तो पुरावा म्हणजे त्यांची जी काही पेमेंट स्लिप आहे सॅलरी स्लिप आहे हे ते देऊ शकतात. या व्यतिरिक्त त्यांना सॅलरी येते तर बँक स्टेटमेंट हे देऊ शकतात. सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंट हे दिल्यानंतर त्यांना जे काही 10,000 ते 50,000 इतके बिनव्याजी कर्ज पाहिजे ते कर्ज दिले जाऊ शकते आणि दिले जाते. तर यामध्ये महत्वाचे डॉक्युमेंट्स कोणकोणते ते पाहूयात. तर मागील व्हिडिओमध्ये आपण जे डॉक्युमेंट्स पाहिले होते आधार कार्ड पॅन कार्ड तसेच त्यांचं बँक पासबुक असेल किंवा बँक स्टेटमेंट असेल आणि त्याचबरोबर याला जी काही त्यांची पेमेंट स्लिप असेल ज्या ठिकाणी जे काम करतात तिथून पेमेंट स्लिप त्यांची 15,000ची असेल 20,000ची पेमेंट स्लिप असेल तर या पेमेंट स्लिपच्या माध्यमातून त्यांना जे काही बिनव्याजी कर्ज आहे 10,000 ते 50,000 पर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते. परंतु ज्यांचा पगार 10,000च्या खाली आहे 10,000च्या खाली ज्यांचा पगार असणार आहे तर अशा व्यक्तींना जे काही बिनव्याजी कर्ज आहे ते कर्ज दिले जात नाही. मिनिमम त्यांची सॅलरी जी काही 15,000 आहे ती 15,000 सॅलरी असणे आवश्यक आहे. ज्यांची सॅलरी 15,000च्या पुढे असेल किंवा 15,000 असेल तर अशा व्यक्तींना जे काही अनुदान जे काही बिनव्याजी कर्ज आहे ते बिनव्याजी कर्ज PM म्हणजे प्रधानमंत्री स्वयंनिधी योजनेमधून दिलं जातं. आणि त्यासाठी महत्वाचे डॉक्युमेंट्स आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं बँक स्टेटमेंट किंवा पासबुक आणि तुमची जी काही पेमेंट स्लिप आहे ती पेमेंट स्लिप आवश्यक आहे. आणि तुम्हाला अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी काही ऑनलाईन वेबसाईट आहे प्रधानमंत्री स्वयंनिधीची जी काही वेबसाईट आहे वेबसाईट चालू करण्यात आलेली आहे तर त्या वेबसाईटवर अर्ज करायचे. तर मागे जी काही ही योजना होती ही मागे बंद केली होती 5 वर्षापूर्वी ही योजना बंद केली होती परंतु आता ही योजना पुन्हा चालू करून 2030 पर्यंत याची मुदत ठेवण्यात आलेली आहे. तर यामध्ये कोणाला लाभ घ्यायचा असेल तर ते लाभ घेऊ शकतात परंतु त्यांच्यावर हे महत्वाचे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे. आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन करता अर्ज करता तर अर्ज करताना तुमचा जो काही आधार कार्ड आहे तर आधार कार्डला तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमची KYC होणार नाहीये आणि KYC झाली नाही तर तुम्ही पुढील प्रोसेस करू शकत नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही KYC करता त्याच वेळेस तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होता आणि व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला जे काही महत्वाची डिटेल्स आहे ती फिल करण्यासाठी येते. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची जे काही आधारला मोबाईल क्रमांक लिंक आहे ते लिंक करून घ्यायचे. जर लिंक नसेल तर आणि लिंक असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु यामध्ये तुम्ही अर्ज कशा प्रकारे करायचा तर अर्ज कशा प्रकारे करायचा तर याचाही व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राइब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे म्हणजे ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही लगेच बनवणार आहोत. तुम्हाला आज किंवा उद्या अपलोड करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे म्हणजे सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला लगेच स्क्रोल केल्यानंतरही दिसू शकतो आणि बेल आयकॉन प्रेस केला तर नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला येऊ शकतो. तर अर्ज एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि काही मिनिटांमध्ये अर्जाची प्रोसेस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही प्रधानमंत्री स्वयंनिधीमधून जे काही बिनव्याजी कर्ज 10,000 ते 50,000 पर्यंत जे काही नोकरी करतात त्यांना मिळू शकते याची संपूर्ण तुम्ही माहिती पाहिली असेल.
तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही पाहिली तर आपण जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशी करायची या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.